नाची बेडी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की रत्ना पारखेंकडे सर्वांच्या नाश्त्याची वेळ झालेली असते. सर्वजण डायनिंग टेबलवर जमा झालेले असतात. इकडे सिंधू सावीला ही नाश्ता भरवत असते. त्यावेळेस सावी सिंधूला विचारते, विनू काल का रडत होता? तेव्हा सिंधू सांगते की त्याच्या मम्माला बरं नाही ना, म्हणून तो रडत होता. त्यानंतर घरामध्ये रुक्मिणी ही राजश्रीला म्हणते की राजश्री तू पण जरा खाऊन घे. तेव्हा राजश्री म्हणते की मला भूक नाही वहिनी, मधूची अशी परिस्थिती त्यामुळे मला काही जात नाही. त्यावेळेस रत्नाकर म्हणतो की अगं, तिच्या परिस्थितीसाठी तू जेवण नाही केलं तर तुझी तब्येत खराब होईल, तुला ॲसिडिटीचा त्रास होईल आणि मग तुझं डोकं दुखेल. आणि पेशंटची काळजी घेण्यासाठी आपण स्वतः व्यवस्थित राहिलेलं नाही का बरं? त्यावेळेस तू नाश्ता करून घे. नंतर सिंधूकडे विनू येतो आणि विनू हा सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू, माझी मम्मा केव्हा बरी होणार आहे? त्यावेळेस सिंधू म्हणते की तुझी मम्मा लवकरच बरी होणार आहे, पण जर तू असा रडत राहिलास तर मम्माला त्रास होईल. मम्माला जाग आल्यावर तिला जर वाटले की विनू खूप रडलाय, मग तिला काय वाटेल? आणि मम्मा जर लवकर बरी व्हायची असेल तर तुला आधी रडणं बंद करावं लागेल. त्यावेळेस विनू म्हणतो की मी आता रडणार नाही, मग माझी मम्मा लवकर बरी होणार ना? तेव्हा सिंधू म्हणते की हो, आणि सावी सांगते की अरे विनू, माझी आई तुझ्या मम्माला नक्की बरी करणार. त्यानंतर रुक्मिणी ही रेश्माला सांगते की तू मुलांची तयारी कर आणि शाळेमध्ये पाठव. तेव्हा रेश्मा मुलांजवळ येते आणि त्यांना म्हणते की सावी, विनू चला शाळेत जायचंय, तयार व्हायचंय. तेव्हा विनू म्हणतो की जोपर्यंत माझ्या आईला बरं वाटणार नाही तोपर्यंत मी शाळेत जाणार नाही. त्या ठिकाणी अन्वी येते. अन्वी ही विनूला समजावते की आता एक्झाम जवळ आली आहे आणि आपल्याला एक्झाममध्ये पहिला यायचं आहे ना, मग त्यासाठी आपल्याला शाळेत जावं लागेल. दोघी मुलं तयार होण्यासाठी घरामध्ये जातात. त्यानंतर दरवाजावरती पोलीस येतात. पोलीस म्हणतात की सिंधू सावंत कुठे आहे? तेव्हा सिंधू पोलिसांच्या समोर जाते आणि म्हणते की मी सिंधू सावंत. तेव्हा ते म्हणतात की तुम्हाला आम्ही अरेस्ट करण्यासाठी आलो आहोत. तेव्हा पद्माकर म्हणतो की कोणी कंप्लेंट केली आहे? ऋतुजा म्हणते वहिनी तुम्ही तर नाही कंप्लेंट केली. तेव्हा रुक्मिणी म्हणते की ऋतुजा जरा तुझं तोंड आवर. त्यानंतर त्या ठिकाणी मधूची आई येते आणि म्हणते की मी कंप्लेंट केलेली आहे. सिंधूनेच माझ्या मुलीला मारलेला आहे. तिची या अवस्थेला तीच कारणीभूत आहे. त्यावेळेस अन्वी मात्र मधूच्या आईला बोलते की तुम्ही हे काय करत आहात? तेव्हा मधूची आई रुक्मिणीला म्हणते की तुम्ही राघवशी माझ्या मुलीचं लग्न केलं होतं ना, माझ्या पोटचा गोळा मी तुमच्या घरात दिलेला आहे आणि तुम्ही तिच्याशी कशी वागतात? त्यावेळेस अन्वी म्हणते की एक मिनटं जरा तुम्ही ऐका. सिंधू मामी ही मधू मामीच्या मध्ये आली नाही. मधू मामी ही राघव मामा आणि सीमाच्या मध्ये आलेली आहे. आणि ज्या वेळेस रायाचं हे मधू मामीबरोबर लग्न झालं तेव्हा राघव मामा हा फक्त मधूला तिची मैत्रीण मानत होता. आणि तुम्ही हे विसरलात का की या दोघांचा संसार मधुमामीने उद्ध्वस्त केलेला आहे, सिम्माने नाही. त्यावेळेस मात्र मधूची आई काहीच ऐकून घ्यायला तयार नसते आणि नंतर सिंधूला बेड्या ठोकल्या जातात. सिंधूला ती पोलीस नेणार तेवढ्यात त्या ठिकाणी मधू येते आणि मधू त्यांना थांबवते आणि विचारते काय चालू आहे. त्यावेळेस मधूची आई मधूजवळ जाते आणि म्हणते की मधू तू कशी आहेस? तेव्हा ती तिच्या आईला भेटते आणि म्हणते की आई तू हे काय करते आहे? यात सिंधूची काही चूक नाही. तिथला घडलेला सगळा प्रकार ही मधू सांगते आणि सांगते की आज जर मी जिवंत आहे तर ती फक्त सिंधूमुळे आहे. सिंधू जर त्या ठिकाणी आले नसते तर मी जिवंतच राहिले नसते. तेव्हा तिच्या हातकड्या काढतात आणि त्या ठिकाणून पोलीस निघून जातात. तेव्हा मधू म्हणते आई तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार पाठीमागे घे. तेव्हा मधूची आई म्हणते की तू या सिंधूमुळे माझी तक्रार मला पाठीमागे घ्यायला लावत आहे. या सिंधूने काय केलं? तेव्हा मधू सांगते की आई यात सिंधूचा काही दोष नाही. तेव्हा मधू सांगते की राघवचं माझं प्रेम होतं, पण रायाशी माझं लग्न झाल्यानंतर राघवने फक्त रायाची बायको आणि त्याची मैत्रीण म्हणूनच माझ्याकडे बघितलं. माझ्याशी लग्न केलं ते फक्त विनूच्या कस्टडीसाठी. त्याच वेळेस मला राघवने सांगितलेलं होतं की मी तुला बायकोचा दर्जा देऊ शकणार नाही. माझ्या मनात फक्त सिंधूबद्दलच प्रेम आहे आणि तीच माझी बायको आहे. मी तुला फक्त विनूची मम्मा म्हणून एक्सेप्ट करत आहे.
त्यावेळेस आपण फक्त विनूचे आई बाबा म्हणूनच राहूया आणि तू माझी बायको म्हणून मी तुला कधीही दर्जा देणार नाही, हे मला राघवने सांगितलेलं होतं. आणि या घरातनं सिंधू जाण्याचं कारणसुद्धा मीच आहे. मी त्या दोघांच्या मध्ये आलेली आहे आणि याचा मला आता खूप मोठा पश्चाताप होत आहे. तेव्हा नेमके अन्वी आणि सिंधू विचार करतात की मधू ही मामी बदलली आहे का मुद्दामून बदलण्याचे नाटक करत आहेत. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.